नमस्कार मंडळी, सपनाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। तर बघा, आज आपण अगदी सोपी अशी गुळपापड्याची रेसिपी पाहतोय। अत्यंत पारंपरिक रेसिपी आहे, त्यामुळे पौष्टिक तर असणारच आहे आणि हे बनवताना आपण भरपूर टिप्स यासोबत शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे आपली गुळपापडी अगदी तोंडात विरघळेल अशीच बनणार आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आपल्याला एका ताटाला तूप लावून घ्यायचे, व्यवस्थित तूप लावून त्याला ग्रीस करायचं आहे। एक खोलगट ताट घ्यायचे किंवा केकचा कंटेनर घेतला तरीही चालेल। तर बघा, अशा पद्धतीने इथे मी व्यवस्थित सगळ्या बाजूने तूप लावून घेतलेलं आहे। तर आता सुरुवात करूया गुळपापडी बनवायला। तर एका कढईमध्ये मी इथे 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला 2 कप गव्हाचं पीठ घालायचे। तर बघा, गव्हाचं पीठ मी 2 कप घेतेय। पीठ वाटीमध्ये भरताना ते जास्त दाबूनही भरायचं नाहीये आणि अगदीच हलक्या हाताने देखील भरायचं नाहीये, म्हणजे आपलं प्रमाण अजिबात चुकत नाही। बरोबर 1 वाटी तुपासाठी 2 वाट्या आपल्याला हे गव्हाचं पीठ घ्यायचंय। तरीही पीठ भरताना थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे नंतर एखादा टेबलस्पून आपण तूप यामध्ये वाढवलं तरीही काहीच हरकत नाही। तर अशा पद्धतीने अगदी स्लो फ्लेमवरती आपल्याला हे सतत हलवत हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर बघा, आता पीठ हे तुपामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले, त्याचा बऱ्यापैकी एक गोळा तयार झालेला आहे। पण अशा पद्धतीने हे व्यवस्थित हलवत हे आपल्याला अगदी तांबूस रंग येईपर्यंत भाजत राहायचं आहे। गॅसची फ्लेम बघा, मी अगदी लो ठेवलेली आहे। इथे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाहीये। लो फ्लेमवरती हे पीठ भाजलं तर ते व्यवस्थित भाजलं देखील जातं आणि गुळपापडी अगदी आपली खुसखुशीत आणि खमंग बनते। तर इथे बघा, एक 5 ते 7 मिनिटांनंतर पीठ आपलं अगदी कोरडं दिसू लागलंय। पण जसं जसं आपण याला भाजत जाऊ तसं तसं यातलं तूप रिलीज व्हायला सुरुवात होते, म्हणजे यातलं तूप वेगळं व्हायला सुरुवात होते आणि पीठ आपलं थोडंसं पातळसर बनतं। तर इथे बघा, जवळपास 10 ते 12 मिनिटांनी हे पीठ थोडंसं आपल्याला पातळसर दिसू लागलंय आणि एकदम हलकं झालेलं आहे। सुरुवातीला हे हलवताना जड वाटत होतं, पण आता हे हलक्या हाताने आपण हलवू शकतो। तर अशा पद्धतीची याची कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि इथे जवळपास एक 15 ते 18 मिनिटांनंतर आपले पिठाचा कलर बऱ्यापैकी चेंज झालेला आहे। मस्त सुगंध घरभर पसरलेला आहे, खमंग असा, आणि पीठ अगदीच हलकं झालेलं आहे। आपल्याला हे पीठ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी लो फ्लेमवरच भाजून घ्यायचंय। हे गुळपापडीचं पीठ भाजायला बराच वेळ लागतो, पण वड्या मात्र अगदी खमंग बनतात। तर तुम्ही इथे पाहू शकताय, अगदी मस्त असा कलर याला आलेला आहे। तर आता आपल्याला इथे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि बंद केल्यानंतर 1 ते 2 मिनिट हे आपल्याला असंच हलवत राहायचंय आणि गरम असतानाच आता आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे। तर मी इथे 1 वाटी गूळ अगदी बारीक मी चिरून घेतलेला आहे, किंवा तुम्ही किसून देखील घेऊ शकता। लक्षात ठेवा, गुळाचे इथे खडे घ्यायचे नाहीयेत, गूळ अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे तो या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि पूर्णपणे वितळला जातो आणि वड्या देखील अगदी मौसूत आपल्या तयार होतात। यामध्ये गूळ पूर्ण मिक्स होईपर्यंत आणि याचा एक गोळा होईपर्यंत हे आपल्याला सतत हलवतच राहायचं आहे। तर बघा, हे पीठ आधीपेक्षा घट्ट होत आलेलं आहे। जसं जसं हे आपण हलवत राहू तसं तसं ते घट्ट होत जातं। तर बघा, जवळपास मी 2 ते 3 मिनिट याला असंच हलवत राहिलेली आहे आणि त्यामुळे याचा घट्ट एक गोळा इथे तयार झालेला आहे। या स्टेजला तुम्ही यामध्ये थोडी सुंठ पावडर किंवा जायफळ पावडर घालू शकता। मी प्लेनच इथे गुळपापडी बनवतीये, त्यामुळे मी यामध्ये काहीच घातलेलं नाहीये। तर आता हे मिश्रण आपण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचे आणि लगेचच याला गरम असताना स्पॅच्युलाच्या मदतीनेच याला व्यवस्थित थापून घ्यायचं आहे। व्यवस्थित वरची साईड प्लेन होईल अशा पद्धतीने ते आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे। यावरून तुम्हाला आवडत असेल तर सुक्या खोबऱ्याचा किस किंवा थोडेसे तीळ किंवा खसखस किंवा ड्रायफ्रुट्स तुम्ही यावरून घालू शकता, पण मला या वड्या प्लेन आवडतात, त्यामुळे मी यावरून काहीच घातलेलं नाहीये। तर अशा पद्धतीने वाटीला थोडं तूप लावून मी हे व्यवस्थित प्लेन करून घेतेय। आता याला एका सुरीच्या मदतीने व्यवस्थित काप पाडून घेऊयात। तुम्हाला ज्या आकारामध्ये वड्या कट करायच्या आहेत त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता। तर मी इथे याला चौकोनीच आकार देणार आहे आणि साईज देखील तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठी ठेवू शकता। तर अशा पद्धतीने इथे मी सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत। आता जवळपास एक अर्धा तास याला मी थंड होऊ दिलेले आहे आणि आता या वड्या आपण काढून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता, अगदी मस्त अशा वड्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत।
तर या सगळ्या वड्या आता आपण ताटापासून वेगळ्या करून घेऊयात। तर अशा प्रकारे इथे मी अगदी प्लेन अशी मस्त गुळपापडी इथे तयार केलेली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये सुक्या खोबऱ्याचा किस थोडासा भाजून घालू शकता, ड्रायफ्रुट्स तळून घालू शकता, त्याने देखील याची टेस्ट आणखीन वाढेल। पण मी इथे प्लेनच बनवलेले आहेत। तर बघा अशा प्रकारे अगदी मस्त एकसारख्या अशा गुळपापडीच्या वड्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत। ही गुळपापडी अगदी महिनाभर टिकते, त्यामुळे जरासं गोड खावंसं वाटलं तर या वड्या बनवून तुम्ही ठेवू शकता, कारण या पौष्टिकही आहेत आणि अगदी तोंडात टाकताच विरघळतात। तर बघा अशा प्रकारे या मस्त अशा वड्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत। तुम्हाला यातली एक वडी मी तोडून दाखवते, तर तुम्ही पाहू शकता। हे बघा अगदी सहजतेने या तुटतायत, म्हणजे अगदी तोंडात टाकताच त्या विरघळतात। तर तुम्ही देखील ही गुळपापडीची रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारचं घंटीचं बटन प्रेस करून ऑल क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।